कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत। तर आज आपल्याला बनवायची आहे टम्म अशी फुगणारी, मस्त अशी बाहेरून आणतो आपण त्या प्रकारची कचोरी। घरीच बनवणे अगदी सोपे आहे। जर तुम्ही ही रेसिपी बघितली तर मी नक्की तुम्हाला सांगते की तुम्ही ह्याच प्रकारे घरीच कचोरी बनवाल। तर लगेच वेळ न घालवता आपण कचोरी बनवायला घेऊया। तर चला मंजुषाच किचनमध्ये लेट्स गो। चला कचोरी बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर इथे आपण घेतलेला आहे 1 चमचा सोप, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं व हे 3 ते 4 मिऱ्या आहेत। तर हे आता आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे मिक्सरमध्ये जाडसर हे सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि ह्या आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ह्या सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशा वाटून घ्यायच्या आहे। अगदी स्वादिष्ट अशी ही कचोरीचा मसाला तयार झालेला आहे। तर आता आपण एका साईडला ठेवून देऊ। आणि ही आहे मुंगाची डाळ। तर ही 1 वाटी मुंगाची डाळ आहे, आधी स्वच्छ धुवून घेतलेली मी इथे आणि 1 तास भिजत ठेवली होती हिला। आता याच्यातलं सर्व पाणी आपण असं निथळून काढू आणि मिक्सरमध्ये हिला सुद्धा जाडसर अशी वाटायची आहे। तर हे बघा मी इथे मिक्सरमध्ये जाडसर तिला वाटून घेतली। ह्या प्रकारे वाटायची, जास्त जाडसर सुद्धा नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही। तर आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे 2 ते 3 पड्या आणि त्याच्यामध्ये आपण जो मिरची बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये जाडसर ती टाकायची आहे आणि तळायची तेलामध्ये व्यवस्थित अशी। आणि नंतर ती थोडी तेलामध्ये करपल्यानंतर इथे आपल्याला आपण जो मसाला बनवलेला आहे जिरं वगैरे त्याचा, तर ते सुद्धा आता आपल्याला मिरची सोबत इथे असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि छान असा सुगंध सुद्धा येत आहे। आता ही आहे डाळ जी आपण जाडसर मुंगाची डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, ती सुद्धा आता कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशी परतवून घ्यायची। ज्याप्रमाणे आपण बाहेर कचोरी घेतो आवडीनं, त्याचप्रमाणे आपण आवडीने ही कचोरी घरीच बनवतोय आणि खूप स्वादिष्ट अशी बनणार आहे। तर इथे आपण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि रंग येईल अशी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर टाकायची, छान स्वाद येतो। आणि हे आहे अर्धा चमचा थोडासा मसाला घेतला आहे चाट मसाला। तर इथे आपण आता ते असं मिक्स करून घेऊ छान असं। तर ती साधा सिंपल हा मसाला आहे। जेव्हा आपण कचोरी खातो तेव्हा असं वाटते बापरे किती ही रेसिपी अवघड असेल बनवायला, पण असं काही नाही आहे। तर आता आपलं हे सगळं असं झाल्यानंतर इथे आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेत आहे। तर बेसन पीठ आता आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जर असं वाटत असलं की हे खूप कोरडं आहे तर याच्यात आपण तेल सुद्धा टाकू शकतो हो। आणि बेसन पीठ छान असं भाजायचं आहे कारण ते असं कच्चं लागलं नको पाहिजे। तर व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं, छान असं मिक्स होईल तोपर्यंत मंद आचेवर भाजायचं, जळू शकते नाहीतर मग। आणि आता हे थोडं कोरडं वाटत आहे म्हणून आपण इथे 2-3 पड्या तेल टाकून घेऊ। तुम्हाला तेव्हा कळेलच की आपण याच्यात थोडंसं ओलसर जर हवं असलं याला तर याच्यात आपण थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकतो। पण इथे आता छान असा हा मसाला तयार झालेला आहे। तर हे बघा ह्या प्रकारे आपला मसाला मस्त असा तयार झालेला आहे। तर हा मसाला आपण आता इथे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। अगदी रेडी आहे आणि कचोरी बनवण्यासाठी आपला हा मसाला। तर आता आपण एका भांड्यामध्ये घेऊ मैदा। तुम्हाला जेवढ्या कचोऱ्या बनवायच्या असल्या तेवढा मैदा घ्या। तर इथे आपण टाकत आहे ओवा, चवीनुसार मीठ व इथे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे 2 चमचे मोहन द्यायला। आणि आता आपण भिजवून घेऊ हे। तर हे भिजवताना एवढी काळजी घ्यायची की अगदी पातळ भिजवायचं नाही आणि अगदी घट्ट सुद्धा भिजवायचं नाही। तर व्यवस्थित असं भिजवायचं, अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं म्हणजे लगेच असा मैदा भिजला जातो। आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो ना त्याप्रमाणे, पण फक्त एवढंच की आपण जेव्हा पोळ्यांची कणिक मळतो तेव्हा ती जास्त पातळ असते। तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे। अगदी आता याला आपण रेस्ट करायला ठेवूया। तुम्ही अर्धा तास ठेवा किंवा 10 मिनिट तरीही चालेल। तर आता आपण याला झाकून ठेवू मस्त 10 मिनिट। मस्त अशी स्टेप सुरू झालेली आहे माझ्या आवडती।
आता आपल्याला कचोरी बनवायची आहे. तर आता आपण मस्त असा गोळा घेतलेला आहे एक आणि त्याला हातावरती गोल बनवून घेतला. इथे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, पण मी इथे मैदा लावलेला आहे. आणि अशी छोटी अशी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला गोलसर असं लाटून घ्यायचे आहे. आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आता आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे. आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे भरायचं मसाला याच्यामध्ये. काळजी घेऊन फक्त एवढंच की आपण जो आता इथे पुरणपोळीसारखं हा मसाला भरत आहे तर तो फुटला म्हणजे कढईमध्ये फुटायला नको. कारण जर याच्यामध्ये अगदी एक छिद्र जरी राहिलं ना तर कढईमध्ये फुटून आपलं सगळं तेलामध्ये ते वितळू शकते. म्हणून व्यवस्थित असं याचं जे आहे ते असं व्यवस्थित असं मस्त असं पॅक करून घ्यायचं गोळा. आणि आपण हे बघा असा मोदक वगैरे आपण असंच बनवतो ना, तर आता पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा तयार केलेला आहे आपण. आणि त्याला आता अशा हलक्या हाताने आपण असं दाबलेलं आहे. आणि इथे आता आपण थोडासा मैदा टाकून घेऊ आणि त्याला थोडंसं लाटायचं. खूप आपली टम्म अशी ही कचोरी फुगणार आहे. आणि तुम्ही खरंच घरीच बनवाल ही कचोरी. ही रेसिपी बघितल्यानंतर अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे, काही खटाटोप करायचंच नाही आहे. तर आता आपण एका साईडला तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे. तर आता आपण दुसरी सुद्धा कचोरी बनवून घेऊ. अशा 2 ते 3-4 कचोऱ्या बनवून घ्यायच्या म्हणजे तळायला अगदी त्या सोप्या जातात. तर आता परत एकदा मी इथे गोळा घेऊन घेतलेला आहे. मस्त असं गोलसर लाटून घेऊ आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला मसाला मस्त असा भरून घ्यायचा आहे. जर अजून तुम्ही मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा. तर ही कचोरीची रेसिपी अगदी लगेच अशी बनणारी आहे. सकाळी सकाळी सुद्धा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. अगदी मुलांना सुट्टी असते त्या दिवशी काहीतरी वेगळं खायचं असते त्या दिवशी सुद्धा तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्हाला आवडत असेल तेव्हा तुम्ही नक्की बनवा. तर आता आपण हा गोळा त्याच प्रकारे तयार करून घेतलेला आहे. आता आपण एका साईडला कढईमध्ये अगदी मंद आचेवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि याची एक टिप्स महत्त्वाची अशी की जेव्हा आपण कचोरी तळतो तेव्हा अगदी मंद आचेवर ही कचोरी तळायची आहे. अगदी जास्त गरम तेलात सुद्धा ही कचोरी तळायची नाही, नाहीतर ती मऊ पडू शकते आणि ती खुसखुशीत होत नाही. बऱ्याचदा मी असं बघते की जेव्हा आपण कचोरी बनवतो तेव्हा ती अशी नरम पडते. तर त्याचं कारण हेच आहे की आपण जास्त गरम तेलात ती तळतो. तर अगदी गरम तेलात तिला तळायची नाही आणि अगदी जास्त मोठा गॅस करून सुद्धा तिला तळायची नाही. अगदी मंद आचेवर ही कचोरी आपल्याला तळायची आहे आणि थोड्या कोमट तेलामध्ये तळायची आहे. हे बघा अगदी ही तेलकट सुद्धा होत नाही, जास्त थंड तेलात सुद्धा तळू नका. तर आपली कचोरी ही टम्म अशी फुगलेली आहे. हे बघा अगदी आपण बाहेरून आणतो त्याच प्रकारे आपली कचोरी तयार होणार आहे. तर इथे दुसरी सुद्धा मी कचोरी बनवून घेते. आणि इथे आपण जर आपल्याला कचोरी बनवायची असली तर खरंच ह्या प्रकारे बनवा. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर आता आपण ह्या कचोऱ्या तळून घेऊ. हे बघा तुम्ही बघू शकता किती टम्म अशी आपली ही कचोरी फुगलेली आहे. तर सर्व कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि मस्त गरमागरम खाण्यासाठी ते घरातल्यांना द्यायच्या. अगदी सर्वांना खूप आवडतील. तर आता आपण हिला काढून घेऊ. आणि हे बघा किती सुंदर अशा आपल्या ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. गरमागरम खाण्याची यांची तर काही वेगळीच मजा आहे. आणि एक विशेष म्हणजे अगदी तेलकट झालेल्या नाही आहे. कारण खूप अशा जणांना तेलकट असं आवडत नाही, पण खरंच नाही तेलकट होत ह्या. तर टम्म अशी आपली कचोरी फुगलेली आहे आणि खाण्यासाठी ती रेडी आहे. तर खरंच आता अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मंजुषाज किचनला खरंच सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच. तोपर्यंत बाय आणि कचोऱ्या नक्की बनवा.